बेरीज हातच्याची. विषय गणित, इयत्ता तिसरी, पान नंबर 50 ते 54. चला पाहूया हा घटक. सलमाजवळ दशकाच्या 7 माळा आणि 7 सुट्टे मणी असे 77 मणी आहेत. सोनूजवळ दशकाच्या 8 माळा आणि 5 सुट्टे मणी असे 85 मणी आहेत. चित्रामध्ये पहा, सलमाकडील 7 दशकाच्या माळा व 7 सुट्टे मणी, सोनूकडील 8 दशकाच्या माळा व 5 सुट्टे मणी. दोघी जवळच्या माळा व मणी एकत्र केले तेव्हा दशकाच्या 15 माळा झाल्या आणि 12 सुट्टे मणी राहिले. म्हणजे बेरीज केली. 10 एकक म्हणजे 1 दशक, म्हणून 12 सुट्ट्या मण्यांपैकी 10 मण्यांची एक माळ केली. 2 सुट्टे मणी राहिले. म्हणजे आता दोघी जवळ मिळून 16 दशक माळा झाल्या. 10 दशक मिळून 1 शतक होतो, म्हणून त्यांनी 10 दशक माळा एकमेकींना जोडल्या व 1 शतक माळ तयार केली. चित्रामध्ये पहा, 1 शतक माळ, 6 दशक माळा व 2 सुट्टे मणी. म्हणजे दोघींचे मणी एकत्र केल्यावर 1 शतक माळ झाली, 6 दशक माळा झाल्या आणि 2 सुट्टे मणी उरले. वरील चित्रामध्ये पहा, 1 शतक माळ, 6 दशक माळा व 2 सुट्टे मणी. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. पहिलं उदाहरण पहा. 12 दशक म्हणजे 1 शतक व 2 दशक. 10 दशकाचा 1 शतक असतो. दुसरं उदाहरण, 15 दशक म्हणजे 1 शतक व 5 दशक. पुढचं उदाहरण, 17 दशक म्हणजे 1 शतक व 7 दशक. पुढचं उदाहरण पाहूया. 18 दशक म्हणजे 1 शतक व 8 दशक. पुढचं उदाहरण पाहूया. 21 दशक म्हणजे 2 शतक व 1 दशक. पुढील तक्ता पाहूया. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. 1 शतक, 2 दशक मिळून 12 दशक होतील. ते आपण चौकटीमध्ये लिहूया. पुढचं उदाहरण पाहूया. 1 शतक, 4 दशक मिळून 14 दशक होतील. 3 शतक, 2 दशक मिळून 32 दशक होतील. 4 शतक, 3 दशक मिळून 43 दशक होतील. आणि शेवटचं उदाहरण, 5 शतक, 9 दशक मिळून 59 दशक होतील. तुम्हीही या गाळलेल्या जागा भरा. बेरीज उदाहरणे सोडवा. पहिलं उदाहरण, 135 अधिक 476. सर्वप्रथम एककाची बेरीज करूया. 5 एकक व 6 एकक मिळून 11 एकक होतील. 11ला 1 हातचा दशकात 1 दिला. दशकाची बेरीज करूया. 7, 3 आणि हातचा 1 मिळून 11 झाले. 11ला 1 दशकात लिहूया. 1 हातचा शतकात देऊया. आता शतकाची बेरीज करूया. 4 शतक, 1 शतक व हातचा 1 शतक मिळून 6 झाले. 6 शतकात लिहूया. दुसरं उदाहरण पहा. 247 अधिक 517. एककाची बेरीज करूया. 7 एकक आणि 7 एकक 14 झाले. 14ला 4 हातचा 1 दशकात आला. दशकाची बेरीज करूया. 1, 4 व हातचा 1 मिळून 6 झाले. आता शतकाची बेरीज करूया. 5 व 2 मिळून 7 झाले. उत्तर 764 आले. पुढचं उदाहरण पाहूया. 349 अधिक 219. एककाची बेरीज करूया. 9 आणि 9 18 झाले. 18ला 8 हातचा 1 दशकात दिला. दशकाची बेरीज करूया. 4, 1 व 1 मिळून 6 दशक झाले. आता शतकाची बेरीज करूया. 3 आणि 2 मिळून 5 झाले. शेवटचं उदाहरण पाहूया. 465 अधिक 335. एककाची बेरीज करूया. 5 आणि 5 मिळून 10 हातचा 1 दशकात दिला. आता दशकाची बेरीज करूया. 6, 3 व हातचा 1 मिळून 10 झाले. 10ला 0 हातचा 1 शतकात दिला.
आता शतकाची बेरीज करूया. 4, 3 व हातचा 1 मिळून 8 झाले. 8 आपण लिहूया. उत्तर 800 आले. तुम्हीही ही उदाहरणे सोडवा. उभी मांडणी करून बेरीज करा. पहिलं उदाहरण 275 अधिक 246 यांची आपण खालील उदाहरणात मांडणी करून घेऊया. 275 अधिक 246 एककाची बेरीज करूया. 6 आणि 5 मिळून 11 झाले. 11ला 1 लिहूया. हातचा 1 दशकात देऊया. आता दशकाची बेरीज करूया. 7, 4 व हातचा 1 12 झाले. 12ला 2 हातचा 1 वर लिहिला. आता शतकाची बेरीज करूया. 2, 2 व हातचा 1 मिळून 5 झाले. पुढचं उदाहरण 382 अधिक 199 यांची उभी मांडणी करून घेऊया. उभी मांडणी करून घेतली. एककाची बेरीज करूया. 9 एकक व 2 एकक मिळून 11 झाले. 11ला 1 हातचा 1 दशकात दिला. आता दशकाची बेरीज करूया. 8, 9 आणि हातचा 1 मिळून 18 झाले. हातचा 1 शतकात देऊया. आता शतकाची बेरीज करूया. 3, 1 आणि हातचा 1 मिळून 5 झाले. आता पुढचं उदाहरण पाहूया. 455 अधिक 267 उभी मांडणी करून घेतली. एककाची बेरीज करूया. 7 आणि 5 12ला 2 हातचा आला 1. आता दशकाची बेरीज करूया. 6, 5 व हातचा 1 मिळून 12 झाले. 12ला 2 हातचा आला 1. आता शतकाची बेरीज करूया. 4, 2 आणि 1 मिळून 7 झाले. पुढचं उदाहरण पाहूया. 545 अधिक 165 उभी मांडणी करून घेऊया. एककाची बेरीज करूया. 5 आणि 5 10. 10ला 0 हातचा 1 दशकात दिला. आता दशकाची बेरीज करूया. 6, 4 व हातचा 1 मिळून 11 झाले. 11ला 1 हातचा 1 शतकात आला. आता शतकाची बेरीज करूया. 5, 1 व हातचा 1 मिळून 7 झाले. उत्तर 710 आले. तुम्हीही ही उदाहरणे सोडवा. शाब्दिक उदाहरणे. पहिलं उदाहरण टेकडीवर 230 गुलमोहराची, 305 कडुलिंबाची व 160 सागाची झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली या सर्वांची बेरीज करावी लागेल. शेजारच्या तक्त्यामध्ये या संख्यांची मांडणी करून घेऊया. एकक, दशक, शतक वरच्या बाजूला लिहूया आणि खाली संख्या लिहूया. 230 अधिक 305 अधिक 160. सर्वप्रथम एककाची बेरीज करूया. 0, 5 व 0 मिळून 5 झाले. आता दशकाची बेरीज करूया. 3, 0 आणि 6 मिळून 9 दशक झाले. आता शतकाची बेरीज करूया. 2, 3 व 1 शतक मिळून 6 झाले. एकूण 695 आले. म्हणजे एकूण 695 झाडे लावली. पुढचं उदाहरण पाहूया. प्रदूषण चाचणी केंद्रात 193 दुचाकी वाहनांची व 297 चारचाकी वाहनांची प्रदूषण चाचणी केली तर एकूण किती वाहनांची प्रदूषण चाचणी केली. उदाहरणाची मांडणी करून घेऊया. वरच्या कप्प्यात एकक, दशक, शतक लिहूया आणि खाली संख्या लिहूया. 193 अधिक 297. एककाची बेरीज करूया. 7 आणि 3 10. 10ला 0 हातचा 1 आला. आता दशकाची बेरीज करूया. 9, 9 आणि 1 मिळून 19 झाले. 19ला 9 हातचा 1 शतकात लिहिला. आता शतकाची बेरीज करूया. 2, 1 व 1 मिळून 4 झाले. उत्तर 490 आले. म्हणजे एकूण 490 वाहनांची प्रदूषण चाचणी केली. तुम्हीही हातच्याच्या बेरजेची ही उदाहरणे अशा पद्धतीने सोडवा. धन्यवाद.